ची मोठी बातमी आपण बघणार आहोत। संगमनेर अहिल्यानगर भोंदू राजेंद्र गडगे संदर्भातली एक मोठी अपडेट समोर येते। भोंदू राजेंद्र गडगे जो आहे त्याच्या अडचणी तर आणखीनच वाढणार आहेत। त्याची सुद्धा जोरदार चौकशी सुरू आहे। कसून चौकशी आणि गडगेवरती PCPNDT या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जिल्हा रुग्णालयात अहिल्यानगरकडून संगमनेर ग्रामीण रुग्णालयाला पत्र दिलंय। राजेंद्र गडगेच्या विरोधात PCPNDT कायद्याअंतर्गत कारवाईचे निर्देश दिलेत। मुलगा होण्यासाठी औषधोपचार देत असल्याचा व्हिडिओ एक व्हायरल झाला आणि तात्काळ गुन्हा दाखल करून अहवाल सादर करण्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांचे आदेश आहेत आणि 15 दिवसांमध्ये कारवाई न झाल्यास न्यायालयात तक्रार दाखल करणार। अनिशा राज्य सचिव रंजना गवांदे यांनी हा पाठपुरावा केलेला आहे। हरीश दिमोटे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। हरीश, संगमनेर अहिल्यानगर मधील भोंदू राजेंद्र गडगे संदर्भात मोठे अपडेट आता समोर येत आहेत। आणखीन एकदा तो अडचणीत येण्याची शक्यता आहे। नक्कीच अमित, आपण जर बघितलं तर हा जो भोंदू राजेंद्र गडगे आहे हा एक दत्तधाम सरकार नावाने दरबार चालवत होता आणि त्या ठिकाणी त्याने मंत्रतंत्राने दुर्धर आजार बरे करण्याचा दावा हा भोंदू करत होता। त्याच्या विरोधामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गुन्हा दाखल केल्यानंतर तो आता गजाआड आहे। मात्र त्याच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, कारण त्याने असा देखील दावा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे की ज्याच्यामध्ये तो सांगतोय की तुला मुलगाच होईल, मुलगीच होईल, त्यासाठी हे औषध घे, ते औषध घे। तर कुठेतरी हा PCPNDT ऍक्ट नुसार हा गुन्हा आहे। त्या संदर्भामध्ये जिल्हा रुग्णालयाकडून आता संगमनेर ग्रामीण रुग्णालयाला पत्र पाठवण्यात आलेलं आहे आणि PCPNDT ऍक्ट नुसार त्याच्यावरती कारवाईचे निर्देश देण्यात आलेले आहे। त्यामुळे आता जर 15 दिवसात जर ही कारवाई त्यांच्याकडनं झाली नाही तर थेट कोर्टामध्ये याच्या विरोधामध्ये हा दुसरा गुन्हा देखील दाखल होण्याची शक्यता आहे। अमित, निश्चित त्यामुळे यापुढे सुद्धा काय काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढची मोठी बातमी एक समोर येते ती म्हणजे स्वयंसेवी संस्थांच्या आड तरुणींची अश्लील चाळे करणारा धर्मांतर केल्याप्रकरणी एक महत्त्वाची अपडेट आहे। स्वयंसेवी संस्थेच्या आड धर्मांतराचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। चौकशीतून या घडामोडी समोर येत आहेत। NGO संचालक रियाज काझीची कसून चौकशी केली जाते आणि चौकशीतूनच हे सगळे नवे अपडेट समोर येत आहेत। रियाज काझीची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे। धर्मांतरण सक्ती प्रकरणात पोलिसांनी युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटीचा अध्यक्ष जो आहे रियाज काझी याला ताब्यात घेतलेला आहे आणि पोलिसांनी काझीचं घर आणि कार्यालयाची सुद्धा झडती घेतली आहे। यावेळेला पोलिसांनी लॅपटॉपसह संबंधित दस्तावेज जो आहे तो जप्त केलाय आणि लॅपटॉपमधील डेटा डिलीट झाल्यामुळे पोलिसांना तपासात काहीशा अडचणी येत आहेत। लॅपटॉपमधील डेटा रिकव्हर झाल्यानंतर धर्मांतर प्रकरणाशी संबंधित पुरावे पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे। काझीला उद्यापर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे। बातमी नागपूरमधून आहे। लेन्सकार्ट संबंधित बातमी। लेन्सकार्ट कंपनीच्या मार्गदर्शक तत्वांना विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि दुर्गा वाहिनीकडून विरोध करण्यात आलेला आहे। काय घडतंय तर लेन्सकार्ट कंपनी विरोधात हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन बघायला मिळतंय। कर्मचाऱ्यांच्या ड्रेस कोडवरून कंपनी ही वादात सापडली आपण बघितलेलं आहे। हिंदुत्ववादी संघटनांनी शोरूममधील कर्मचाऱ्यांना टिळा लावत निषेध व्यक्त केला। चष्मे बनवणारी प्रसिद्ध कंपनी लेन्सकार्ट सध्या एका वादामध्ये अडकल्याचं बघायला मिळतं आणि हा वाद कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या ड्रेस कोडशी संबंधित आहे आणि याच मुद्द्यावरून नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि दुर्गा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी लेन्सकार्टच्या शोरूममध्ये जात तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना टिळा लावला, टिकली लावली आणि कंपनीच्या नियमांचा निषेध केलेला आहे। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की कंपनीने कर्मचाऱ्यांना कड, टिळा, रुद्राक्ष, टिकली आणि सिंदूर यांसारखी हिंदू धार्मिक प्रतीकं परिधान करून कामावर येण्यास मनाई केली। मात्र दुसरीकडे हिजाबला परवानगी देण्यात आलेली होती आणि हा धार्मिक भेदभाव असल्याचा आरोप करत विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शोरूममधील कर्मचाऱ्यांना स्वतः टिळा लावून आपला रोष व्यक्त केला आहे।